स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. नागोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी बहाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोरॅलिटी. आपण मन दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण मन एकाच गोष्टीवर गुंतून राहतंय. वारंवार एकच विचार येतोय. आपण कामात मन रमवतोय, कुठेतरी मोबाईल बघतोय, TV बघतोय, अजून कोणाशी गप्पा मारतोय किंवा फिरायला गेलोय, एखाद्या मंदिरात गेलोय, पण तो एकच विचार तुम्हाला सतत सतवतोय. तो विचार तुम्हाला जो सतवतोय तो तुम्हाला मेरिडियन पॉइंटमध्ये अगोदर जाईल, मग तुमचं बॉडीवर रिॲक्शन दिसेल आणि मग तुम्हाला एखादा आजार होऊ शकतो. कारण हे सर्व आजार आपल्या विचारामुळे होतात, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो येणारा सतत वारंवार एकच विचार आहे तो आता आपण रिलीज करूया. हृदयावर हात ठेवा, एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. हा जो एकच विचार धरून ठेवण्याची जी माझी सवय झालेली आहे, त्याला जबाबदार मीच आहे. माझ्या डोक्यातून आलेला एखादा विचार सहजासहजी जात नाही. मी त्याला खूप बाजूनी विचार करते की असंच का, तसंच का, माझ्याच बाबतीत का, मलाच का, असे मी अनेक प्रश्न स्वतःला विचारते. पण तो प्रश्न काही मी सोडत नाही. पण आज आपण हा प्रश्न, एकच विचार जो येतोय तुम्हाला सतत भेडसावतोय, तो सोडण्यासाठी मी तयार आहे. तर तो आपण रिलीज करूया टॅपिंगनी. 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. मी तो विचार माझ्यापासून खूप दूर गेलेला आहे. 1 2 3, 1 2 3, 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या. तो विचार मी पूर्णपणे रिलीज केलेला आहे, 100% रिलीज झालेला आहे. 1 2 3, 1 2 3, 1 2 3, 1 2 3. एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. परत एक दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा, अलगद डोळ्यावर फिरवा आणि म्हणायचं, हा जो मला एकच विचार सतावत होता, हा EFT मुळे रिलीज झालाय. थँक्यू EFT, थँक्यू युनिवर्स, थँक्यू ऑल ऑफ यू, थँक्यू.